परिसर, जावलीचं जाळं आणि जावलीचं खोरं. विजापूरच्या आदिलशानं चंदाराव मोरेला जहागिरी दिलं होतं जावलीचं खोरं. सज्जनगडपासून रायगडची काळ नदी आणि कोकणातला खेड माहिती आहे, सातारा हा, त्या भोरपर्यंत रामदास स्वामीचा. हा पूर्ण परिसर शिवाजी महाराजांनी 6 जून 1655 जिंकला आणि या डोंगरावरती गडाचं काम हाती घेतलं. किल्ला बांधायला सुरुवात केली 1656 आणि गड कधी पूर्ण केला बघा 1658. 2 वर्षात गड बांधणं म्हणजे जोक नाही ना. समुद्र सपाटीपासून 3543 फुटावरती आपण उभे आहोत. महाबळेश्वर तुम्ही आता उतरलात ना, 1000 फीट खालती आलात, तेव्हा महाबळेश्वर वरून दाखवतो. या गडाचे आर्किटेक्चर आहेत हिरोजी इंदुलकर, अर्जोजी यादव आणि मोरोपंत पिंगळे. या किल्ल्याची तटबंदी 5 किलोमीटर आहे आणि त्याच्या आतला परिसर किती आहे, 52 एकर. आणि गड बांधल्यानंतर ह्याच गडाच्या पायथ्याशी अफजल खान आणि शिवाजी महाराजांची भेट झाली 10 नोव्हेंबर 1659 गुरुवारी दुपारी 2 वाजता. त्याच्याबरोबर त्याचा बॉडीगार्ड सय्यद बंडा, त्याचा वकील कृष्णाजी भास्कर कुलकर्णी. तुम्हाला इथे एक नदी लागली का, कोयना, खाली उतरल्यानंतर तिथपर्यंत अफजल खान 12,000 लोक घेऊन आला. एवढी फौज घेऊन येणारा व्यक्ती कधी मैत्रीसाठी येतच नाही ना. त्या अफजल खानाची उंची फारच कमी होती, फक्त 7.25 फीट. आणि शिवाजी महाराजांची हाईट 7.25 की 7.5? 7.5, 7.5. शिवाजी महाराजांची हाईट 5.25 फीट. शिवाजी महाराज पण त्यांचे बॉडीगार्ड आहेत जीवामाले सपकाळ, वकील गोपीनाथ पंत बोकील. शिवाजी महाराजांना आलिंगन दिलं, डावे बगलेत दाबलं. राजांवरती 2 वेळा अटॅक झाले, पण राजांच्या अंगात चिलकत ना, डोक्यात झिरोटोप, अंगरका फाटला, खान दगा करतो. राजांच्या लक्षात आलं. मग वाघ नेक्यांनी राजांनी खानाचा कोत्रा बाहेर काढला. म्हणून गणेश गाईड म्हणतो, फिक्र ना करिये नादा, ये तो शिवा का आकाडा है, इसमें एक ही दम में प्रतापगढ़ के नीचे अफजल खान को उकाडा है. अरे वा, एक नंबर. खान ओरडला दगा दगा. सय्यद बंड्यानं दानपट्ट्याचा वार करण्याचा प्रयत्न केला, पण जिवा मालेने त्याचा हात वरच्यावर उडवला. मराठीमध्ये म्हण घडली का, होता जिवा वाचला शिवा. खानाचा वध झाला, राजांना विजय झाला. तर विजयाला काय म्हणतात, प्रताप. मग नाव ठेवलं गडाचं प्रतापगड. त्या दोघांची थडगी महाराजांनीच बांधली, पण ते अतिक्रमण 2022 एकनाथ शिंदे सरकारमुळे शक्य झालं. ते पूर्ण हटवलं, कारण तो काय सुफी संत वगैरे नव्हता. उदात्तीकरण होत गेलं, हुरूस व्हायला लागले, त्याला देव मानायला लागले, दर्ग्याचं स्वरूप यायला लागलं. मग ते पूर्ण अतिक्रमण हटवलं. तो स्पॉट तुम्हाला दाखवतो. आणि समोर बघा ती गुहा दिसते का, ती बघा समोर आहे. जाण्या अगोदर महाराजांनी 40 मावळे लपवून ठेवले. 40 मावळ्यांचा सरदार कोण होता, नेताजी पालकर. पण ही गुहा एवढी छोटी नव्हती, अजूनही 8 फीट खाली होती आणि गुहा इथपर्यंत होती. 1957 पंडित नेहरू येणार म्हणून तोडण्यात आलं. नेताजी पालकरांना महाराजांनी काय सांगितलं, माझं काय बरं वाईट झालं तर स्वराज्य टिकवा. पण नेताजी पालकर काय म्हणाले, राज लाखो मेले तरी चालतील, पण लाखोंचा पोशिंदा जगला पाहिजे ना. आणि 4 साईडने बघा दरवाजा दिसतोय का, त्या दोन्ही भिंती एकच वाढतायत ना. त्याचे गेल्यानंतर तुम्हाला गडाचा दरवाजा दिसेल.